नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर. तर आम्ही आलेलो आहोत गावाला. तर नंदेच्या घरी आलेलो आहेत. माझ्या नंदेच्या घरी दिवाळीच्या वेळेला भाऊबीजेसाठी आलेलो, दिवाळी झाल्यावरती. तर ही त्यांची बाग आहे, झाडांची बाग आहे. त्याच्यात सगळ्या प्रकारचे झाडं आहे. हे आवळ्याचं झाड आहे, भरपूर आवळे आलेले आहेत. आम्ही पण भरपूर घेतले आवळे तोडून. हे शरद आहे, माझे भाचे आहेत, पोलीसमध्ये एक्साइज. माझे भाऊ आहेत, नंदेचे मिस्टर तिकडं धोत्रावाले. हे शरद आहे, शरद दादा लाजता आहेत. हे आमच्या समोरच मोठे झाले आहेत. हे वरती 2 इडलिंबू आलेले आहेत. इडलिंबूचं झाड आहे, त्याला 2 इडलिंबू आलेले आहेत. वरती आहे, हे बागेमध्ये आहे. आमचे हे आहेत, हे आमचे हे आहेत, नारळीचं झाड आहे. हा माझा दुसरा भाचा आहे, निवृत्ती. ते कोर्टामध्ये असतात, वकील. त्यांना विचारत होते की झाडांचे नावं सांगा म्हणून, तुम्ही बोलणार का? ते पण लाजत होते. कारण आमच्या फॅमिलीमध्ये यूट्यूबमध्ये मी पहिल्यांदा आलेले आहे. माझा मुलगा पण आहे, तर तुमची बाग पाहिली आम्ही, पण त्याने काय असं त्याच चालू आहे. तर हे माझे नंदाई आहेत, नंदे भाऊ, नंदेचे मिस्टर. झाडं झाले हे सगळे. हा, आणि तुम्ही मग त्याची काळजी कशी घेता? गवत काढावं लागत, पाणी भरायचं. हां, आवळ्याचे झाडं पण आहे. अजून कोणते छोटे छोटे झाडांमध्ये कोणते? लिंबुणी आहे, पुढं पण आहे ना काही? फणस आहे, अंजीर आहे, लिंबाचे आहे. झाडं काही नाव सांगायला. जाम पेरूचे आहे, पेरूचे झाड आहे. फुलांचे पण आहे, गुलाब आहे, मोगरा आहे. आमचे भाऊ आहेत, आमच्या भावांची बाग आहे ही सगळी. तर सगळ्यांना फुलं येतात सगळं. तर अशा प्रकारे मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सीताफळीचे झाड आहे. हा, सीताफळीचे आहे, बघितलं. पुढचे दाखव. तर हे कपाशीचं झाड आहे. आता मी मागच्या साईडने, उजव्या साईडने चाललेली आहे घराच्या. आंब्याचे झाडं पण लावलेले आहेत, गावठी तयार केलेले आहेत. हे लिंबाचं झाड आहे. आंब्याचं, तुरीचे झाड आहे, गवतीचे आहे, शोचे झाड आहे. सगळ्या प्रकारचे झाडं आहेत. त्यांचे आणि आमचे झाडं सोबतचेच आहे. तर 12-13 वर्षाचे झाडं आहेत सगळे. तर नारळ पडलेले होते बागेमध्ये, त्यांनी गोळा करून आणून ठेवलेले सगळे. तर गावाकडं असं असतं, सगळं जास्त असतं, भरपूर असतं. पारिजातकाचं झाड आहे. हे त्यांचं घर आहे. खूप मेहनतीने बनवलेलं आहे. ट्रॅक्टर पण घेतला आहे त्यांनी. आमच्याकडं नंदेच्या मिस्टरांना भाऊ म्हणतात, तर नंदे भाऊ, तर आम्ही भाऊ म्हणतो त्यांना. तर भाऊ खूप हुशार आहे. त्यांनी खूप म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन संसार केलेला आहे. मी स्वतःने बघितलेला आहे. हे चिंचेचं झाड आहे. आणि हुशार आहेत खूप, भाऊ आमचे खूप हुशार आहेत. तर त्यांचे 4 मुलं मोठमोठ्या पदावरती आहेत. मुलगी पण शिक्षिका आहेत, ती पण मोठ्या पदावरती आहे, माझी भाची. या 2 मुली आहेत माझ्या. तर आम्ही सगळे फॅमिलीच त्यांच्या घरी गेलो होतो दिवाळीसाठी. हे घर आहे त्यांचं.
इकडं सोयाबीन सुकती आहे, पण वरून पाऊस चालू आहे. हे बघा पाणी साचलं आहे. पावसामध्ये सुकणारी सोयाबीन. तर पाऊस आला का ओढतात ते. आमच्यासारखंच आहे, आम्ही पण असंच वाळवली सोयाबीन. या शेळ्या आहेत त्यांच्या, गावठी शेळ्या आहे. सोयाबीन सुकती आहे पावसामध्ये. तर अशा शेतकऱ्यांचं असं त्यांना बनवून ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. मेहनत घेतात भरपूर, कारण ती सुकली तरच, नाही सुकली तर मग ती खराब होणार सगळं, पण ती सडून जाणार किंवा काळी पडणार, मोड येणार त्याला. तर मग त्याची खूप मेहनतीने त्याला सुकवून ठेवावं लागतं. तर इथं तिकडं पण चालू होतं सोयाबीन चाळायचं काम. तर हे त्यांचे झाड आहेत, घरासमोरचे शोचे झाड आहे. गवती चहा आहे. तुळस आहे घरापुढं. फुलांचे फळांचे सगळे झाड आहेत त्यांच्याकडे. तर आता आपण चाललेलो आहोत घरामध्ये. बसलेले आहेत सगळे, पाहुणे आलेत त्यांच्याकडं. माझी पुतणी आहे, ते माझ्या नंदेचे नातेवाईक आहे त्या लेडीज. आणि ही आता मी माझ्या नंदेला सांगते की तुम्हाला जी पाहिजे ती साडी घ्या, कलर बघा. तर माझ्या नंदेचं आणि माझं नातं भरपूर खूप छान आहे. आम्ही कधीच नणंद भाऊजाया म्हणून राहिलो नाही. माझ्या दोन्ही नंदा अशाच आहे. तर आम्हाला कधी काही असं नणंद म्हणून कधी वाटलंच नाही. आम्ही बहिणी बहिणींसारखंच राहिलो, अजून पण तसंच राहतो. तर शेवटी त्यांनी पसंतच नाही केली. म्हटलं मग तुमचा भाऊ जे देईल ते घ्या म्हटलं. त्यांनी स्वतःने कलर पसंत, मला नाही समजत म्हणे, आणि तू सांग कोणता. तर म्हटलं नको, मग तुमचे भाऊ जे म्हणन तेच घ्या. कुंकू लावतायत, ओवाळायची तयारी चालू आहे. हा ब्लॉग मी उशिरा देते कारण मेन म्हणजे आम्ही दिपोळीच्या नंतरच गेलो होतो. मी पण खुश होते कारण आम्हाला बाहेर फिरायला मिळालं होतं. माझी भाची आहे, ती पण शिक्षिका आहे. सगळ्यांचं चांगलं आहे. पण आम्ही बघितलेलं आहे की म्हणजे शून्यातून कसं त्याचं मोठं हे बनता येतं. तर ते उदाहरण द्यायचं झालं तर यांचं आपण देऊ शकतो, माझ्या नंदेचं. आणि मुलं सगळे पण चांगले मोठ्या याच्यावरती आहेत. ओवाळायचं काम चालू आहे. दिपोळीला आमच्याकडे ओवाळतात, करगुटा वाट्याने देतात भावाला आणि इडापिडा काढतात. कारण इडापिडा बहिणी भाच्यांकडूनच इडापिडा निघते, कारण ते मनाने क्लीन असतात. म्हणून इडापिडा काढताना बहिणी भाच्यांकडून काढली जाते, मुलींकडून काढली जाते. तर आता यांना पण प्रश्न की कोणती साडी द्यायची म्हणून. तर आता बघतील कोणती देतायत ते बघू. आता आपण ओवाळून झालंय, ते म्हणते त्या तुम्हाला कोणती द्यायची ती. आता हा कलर दिलाय बहिणीला त्यांच्या. हे दुसऱ्या बहिणीसाठी ठेवलंय. दुसऱ्या बहिणीकडे पण आम्ही जाणार आहे. पाया पडतायत. पुतणी आहे, ती आलेली तिकडं आत्याकडं. माझी मुलगी अंकिता फोटो काढते, ती इकडे इडापिडा काढते. पुतणी मुलगी असते, मुलगी इडापिडा काढते आमच्या यांची. तिकडून बसलेले मारुती आहेत, ते पण पोलीसमध्ये एक्साईजमध्येच आहे. हे दोघं शरद आणि मारुती. ते पलीकडून बसलेला माझ्या भाचीचा मुलगा आहे. ही माझी भाची आहे, भाची ओवाळती आहे. ओवाळीचा कार्यक्रम चालू आहे. इथं आम्ही खूप रील काढल्या. रीलमध्ये आहे फोटो,
पण आणि आमच्या व्हिडिओ पण आहेत, रील काढलेले आम्ही बागेमध्ये, घरात पण काढली आहे. तो ओवाळण्याचा कार्यक्रम झालाय. आता ह्या भाऊ बहिणींचा चालू आहे, आत्या मामाची मुलं. पोरं एवढे मोठे झाले ना तरी पण त्यांना असं अभिमान नाहीये किंवा काही हे नाहीये. जसे पहिले होते तसेच पोरं मोठे झाले तरी त्यांचा स्वभाव हे ते सगळं तसंच आहे. माझ्या दोन्ही नंदा चांगल्या आहेत. अशाच आहे. माझी दुसरी नणंद पण काष्टीवाली आहे, नथ घातलेली. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितले असेल तुम्ही. फोटो सेशन चालू आहे. माझ्या 2 मुली पण आहेत. ही माझी मोठी मुलगी आहे. नातू पण आलेला, पण तो झोपलेला आतमध्ये. मी खूप थकलेली. माझ्या नंदेला 5 मुलं आहेत, 4 मुलं आणि 1 मुलगी, 5. तर 5चे शिक्षण केले, जमिनी पण घेतल्या, एवढं मोठं घर पण बांधलं आणि त्यांची फॅमिली एकदम छान आणि सुशिक्षित आहे. अजून 1 मुलगा आहे, तो अग्निशामक दलामध्ये आहे माझ्या नंदेचा. आणि पोरं आमच्या समोरच मोठे झालेले आहे, कारण माझं लग्न झाल्यानंतर हे सगळे पोरं लहान लहान होते. नंतर माझे पण झाले, मग हे सोबतच मोठे झालेले आहेत सगळे. आमच्याकडं पद्धत आहे अशी की दिवाळीच्या वेळेस भाऊबीज असते ना, त्यावेळेला ओवाळतात, भावाला ओवाळतात, बहिणी भाच्या येऊन भावाला ओवाळतात, मामाला ओवाळतात. तर ही आमच्याकडची पद्धत आहे. नारळ करगुटा घेऊन ओवाळायचं, नंतर 1 रुपया आणि खोबऱ्याची वाटी घेऊन ओवाळायची. त्याच्यानंतर दिव्याने ओवाळायचं आणि 1 सोन्याची वस्तू आणि 1 रुपया असतो त्याने पण ओवाळतं. एवढ्या वस्तू ताटामध्ये असतात. आणि नंतर ओवाळून झालं ना की करगुटा बांधावा लागतो कमरेमध्ये. तर तो करगुटा आहे ना बहिणीचाच असतो. मग सगळेजण दिवाळीला करगुटा बदलतात. तर इकडं सोयाबीन चाळायचं काम चालू होतं. ही व्हिडिओ मी टाकलेली आहे शॉर्टमध्ये. तर मातीचं सोयाबीन आहे, ते मातीच्या सोयाबीनची चाळण आहे. त्या चाळणीमध्ये टाकलं तर दगडं खडे सगळं बाजूला होऊन स्वच्छ सोयाबीन आपल्याला मिळते. तर आता आम्ही चाललेलो आहोत. हे सगळे आम्हाला वाटं लावतायत. तर भाऊ कुठे आहे, आम्ही भाऊ शोधतोय. तर मज्जा आली, आम्ही खूप एन्जॉय केला. आणि मेन म्हणजे माझ्या पोरांना पण आत्याचं घर माहिती झाले. आता आम्ही रिटर्न चाललेलो आहोत. नातू पण आहे सोबत, तो झोपला होता मगाशी.